मराठ्यांचं हैदराबादचे गॅजेटियर आहे, त्या आधारे GR काढलेला आहे. आणि आता येत्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा सातारा संस्थांच्या गॅजेटियरच्या आधारे, अंश संस्थांच्या गॅजेटियरच्या आधारे तो सुद्धा GR निघतोय. ते पण सुद्धा पुढचं लगेच सांगितलं तुम्हाला आता, तो पण निघतोय. कारण आमचं प्रत्येक गोष्ट ही आधार घेऊन केलेली. त्याच्यामुळं आमच्या किती बोंबलू द्या, धक्का सुद्धा लागत नाही मराठ्याच्या आरक्षणाला, GRला सुद्धा. मात्र एक आम्हाला खंत आहे राव, मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं की नियम लागतात आणि त्यांना काय द्यायचं म्हणलं की मात्र नियम लागत नाहीत. हे मात्र खूप खंत आहे बरं का आमची. कारण त्यांना काहीच बघितलं जात नाही, लगेच आरक्षण दिलं जातं, योजना दिल्या जातात, न मागता त्यांच्या अंगावरती फेकलं जातं. आम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो नियमात असून सुद्धा. ही मात्र मोठी खंत आहे आमची. आमच्या नोंदी असून सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो, झगडावं लागतं. आमचं गॅजेट असून आम्हाला झगडावं लागतं, झुंजावं लागतं. सगळे पुरावे असून सुद्धा आम्हाला त्रास होतो, मुद्दाम दिला जातो. ही मात्र खंत आहे. परंतु आम्ही कणखर खंबीर आहेत. आम्ही लढून मिळवणार आणि मिळवलेलं जाऊ सुद्धा देणार नाहीत. आता GR निघालाय, मराठे सज्ज झालेले आहेत. आता प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी सुरू करणं गरजेचं नाही. पण तो GR तुमच्या दबावात बाहेर काढलाय असं त्यांचं म्हणणं आहे. तर आमच्या दबावात रद्द करा. आता आम्हीही ताकद आहोत मोठी असंही मांडत आहेत वारंवार ही सगळी मंडळी. नाही, असं दबावात कोणाचा GR निघत नसतो आणि दबावात कोणाचा रद्द पण होत नसतो. त्याला कायदेशीर आधार घेतला आहे का, कायद्याचे सगळे निकष पूर्ण केलेत का, कुठलाही शासन निर्णय करताना हे सरकारला बघावं लागत असतं. एवढ्या साध्या सोप्या गोष्टी नसतात. सरकार हा शब्द आहे, परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून, कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. त्याच्यामुळं कुठला दबावात आमचा असो किंवा कोणाचा असो GR निघत नाही आणि कोणाच्या दबावामुळं तो GR रद्द पण होत नसतो. हे मात्र काँग्रेसच्या मोर्चाने 10 तारखेच्या समजून घ्यावं. तुमच्या मोर्चानं, तुमच्या आंदोलनानंतर आता धनगर आणि बंजारा समाजही रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षणासाठी. तुम्हाला माहिती आहे तिकडे नांदेडमध्ये आज एक असा मोर्चा आहे आदिवासी समाजात. ते म्हणतात आमच्यात कोणालाच समाविष्ट करू नका, आम्हाला आमचं वेगळे ठेवा. त्यांना भीती वाटते की त्यांच्यात आता हे बंजारा किंवा धनगरी लोक असतील म्हणून. मी मागेही एकदा सांगितलं होतं बघा की धनगर बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, बंजारा बांधव असतील, यांनी आता एकदा एकत्र बसणं गरजेचं आहे. एकमेकाचे गैरसमज काढणं गरजेचं आहे. जर बंजारा समाजाच्या नोंदी आहेत तर बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे त्यांनी बसून एकदा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे. या मताचे आपण आहेत. परंतु ही आरक्षणाची लढाई, जे सत्य आहे ते सत्य मिळणारच आहे, 100% मिळणार. वडेट्टीवार असं म्हणाले की 350 जाती